गरज आहे. विनायक, मला फटका बसलाय. कसा आणि काय? मी स्टार्टिंगला मी बनवलेत असे कॉन्टेंट, तर मलाच म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो SYला, त्यावेळी जस्ट एक्झाम देऊन आलेलो आणि तिथे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झालेली. त्या आता कॉन्ट्रोवर्सी बोलत नाही मी काय झालेली, तसंच झालेल्या खूप झालेल्या, एअरपोर्टवरून पण झालेली. तर मी एक्झाम देऊन आलो, बाहेर आलो, काही व्हाईट शर्ट घातलेली लोकं होती, तर ती बोलली मला की तू असं का केलं, असं का बोललास. तर मला माझे काही 4 मित्र होते, तर मी टेन्शन फ्री होतो. मी बोललो मला काय फरक नाही पडत, मित्र आहे, माझाच कॉलेज आहे आणि मला टेन्शन नाही. मी गेलो त्यांच्याशी बोलायला. तिथे गेल्यानंतर बघितलं माझे मित्र नाही आहेत. माझी फाटली. तेव्हापासून मी खूप कमी केले. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन. आगरी किंग अशी तुझी ओळख आहे आणि तुझे अनेक ते गळ्यात सोन्याच्या चेन वगैरे घातलेले व्हिडिओज आम्ही पाहिलेत. आगरी लोक म्हटलं की सोनं, मटण या गोष्टी विचारात घेतल्या जातात. आगरी लोकांबद्दलचा असा काय गैरसमज आहे जो तुला दूर करायला आवडेल? खूप लोक बोलतात की आगरी लोक म्हणजे सतत म्हणजे ह्याला त्याला काही बोलणार, पण आगरी लोक एवढी गोड आहेत. तुम्ही कधीतरी कुठल्या तरी आगरी गावात जा, आगरी कोळी गावात जा, तुम्हाला मस्तपैकी अशी फ्रेश ताजी समुद्रातून मच्छी पकडलेली देतील, तुम्हाला खायला देतील. बांगडा, कोपा, गोल मासा, एवढं भारी भारी तुम्हाला जेवायला मिळेल तिथे. एवढी चांगली आणि प्रेमळ लोक आहेत. आणि मी आज इथे आहे, मला त्याच लोकांमुळे मी येते. मला त्या लोकांनी जेव्हा त्यावेळी सपोर्ट केला म्हणून मी आज इथे. आज नाही तर मी नसतो इथे. मी आज शेट माणूससाठी सांगतो मॅम तुम्हाला, एका गाडीची कॉस्ट येते 8,000 to 9,000 नॉर्मल इनोवा वगैरे, आणि 12,000 पर्यंत काहीतरी फॉर्च्युनर वगैरे येते. तर मला त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते एवढे, तर त्यावेळी मला गाड्या पाहिजे होत्या फक्त, आणि माझे मित्र जमत गेले. तर मला माझ्या आगरी कोळी मित्रांनी, माझ्या बाकीच्या सगळ्या मित्रांनी मला एका फोनवर आज गाड्या अवेलेबल होतात. मला एका रोड ब्लॉक करायचा आहे, अख्खाचा अख्खा रोड ब्लॉक होतो. म्हणजे आज एवढी मला खूप मित्रांची माझ्या मदत आहे. आज कुठल्याही गावामध्ये शूट करायचं असेल, कुठल्याही लोकेशनवर करायचं असेल, 10-15 गाड्या लावायच्या असतील, मला फक्त माझ्या मित्रांना फोन करायचा आहे. आणि एवढी चांगली आहेत. पॉलिटिशियन्स आहेत काही मित्र, काही बिझनेसमॅन आहेत, एवढे सपोर्टिव्ह आहेत. सो मी खूप लकी समजतो की मला त्यांनी एवढा साथ दिली. अथर्व, असं आहे की आपण एक कॉन्टेंट क्रिएट करतो आणि तो सातत्यानं त्या चौकटीतला कॉन्टेंट क्रिएट करतो आणि मग आपण आपल्या कॉन्टेंटचा एक बार सेट करतो. तो बार सेट झाल्यानंतर प्रेक्षकांच्या सुद्धा आपल्याकडून अपेक्षा खूप जास्त वाढतात. त्या अपेक्षांना पुरं पडता कधी थकायला होतं, असं वाटतं की आता बास, आता मला नाही सुचत आहे. कारण काय, एक मेंटल फटीग नावाची पण गोष्ट असते आणि सतत जर तुम्ही क्रिएटिव्ह विचार करत असाल तर तुम्हाला थकायला होतं मेंटली. असं कधी वाटतं की आता नाही सुचत आहे, आता ब्लॉक आलाय, असं झालंय कधी? होतं बरेच वेळेला, पण असं अपेक्षांचा वगैरे मी तर एवढा फार विचार करत नाही. कारण का तो जर विचार केला तर मला जो विचार करायचा तो करता येणार नाही. त्यामुळे मला वाटतं की मी जोपर्यंत ती प्रोसेस एन्जॉय करतोय तोपर्यंत मी ते करत राहणार. ज्यावेळेस कंटाळ येईल त्यावेळेस मी थांबीन. पण मला असं वाटतं की की आता आपण हा बार सेट केलाय किंवा आता अशीच व्हिडिओ करायला पाहिजे, एवढं मी काही विचार करत नाही की असेच व्ह्यू आले तरच ती बरोबर आहे. मी जोपर्यंत ती प्रोसेस एन्जॉय करतोय तोपर्यंत मी ते करतो. नंतर मला समजा वाटलं की आता 4 दिवस काही नको करायला, तर मी ती आत्ता मला मुभा आहे की मी ती तेवढा वेळ घेऊ शकतो, ब्रेक घेऊ शकतो. पण मला असं वाटतं की माझ्या आता त्या प्रोसेसमध्येच असं आलं की रोज काहीतरी ना काहीतरी करायचंच. त्यामुळे ते जोपर्यंत तेवढी जी आहे दौड आहे तोपर्यंत मी ते करत राहीन. पण असा विचार नाही करत मी म्हणजे बार सेट केलाय वगैरे असं. असं कधी झालंय विनायक की आता नाही सुचत आहे, पण कॉन्टेंट तर क्रिएट करायचं आहे, पण काय करायचं सुचत नाही, अशा वेळी काय केलंस तू? मी पळतो. मी एस्केप करतो. कारण कधी कधी असं होतं की स्टोरी सुचत नाही आहे. जर ती सुचली पण ती एवढी फनी नाही वाटत आहे, मग दुसरी स्टोरी बनवतो. मग ती स्टोरी माझ्या भावांना ऐकवतो मी. त्यांना जर नाही आवडली, फनी नाही वाटली, मी तिसरी स्टोरी बनवतो. आणि त्या स्टोरी पण छोट्या नाही आहेत, 25-25 मिनिटाच्या स्टोऱ्याज आहेत.
त्याच्यासाठी मॅनेजमेंट, एक व्हिडिओ करायला मॅनेजमेंट करावी लागते, लोकेशन बघावी जावी लागते आणि सगळ्या गोष्टी तिथे रिक्वायरमेंट, प्रॉप्स वगैरे जेवढ्या पाहिजे सगळ्या. आता एका व्हिडिओची मॅनेजमेंट केली, दुसऱ्या व्हिडिओची मॅनेजमेंट करतोय, कारण पहिली स्क्रिप्ट नाही अप्रूव्ह झाली, दुसरी बनवतोय, दुसरी नाही बनवली, तिसरी बनवतोय, तर त्याची मॅनेजमेंट नाही होते. माणूस थकून जातो. माझ्या मेंदूच्या ज्या वायरी आहेत त्या लिटरली अशा क्रॉस कनेक्शन होतात त्याच्यामध्ये, आणि मी बोलतो आता नाही होणार माझ्याकडून. तर मी कुठेतरी निघून जातो शांतपणे एकटाच. मला सोलो ट्रॅव्हलिंग खूप आवडते. मला असं वाटतं की माणसाला, इव्हन मी ही गोष्ट बोलेल, जेव्हा लोक डिप्रेस असतात ना, फिरा, सोलो ट्रॅव्हल करा, फिरा, बिंदास फिरा. माणसाला एवढं रिलॅक्स वाटतं, काही गरज नाही कुठल्या मित्राची मैत्रिणीची, जस्ट फिरा. आणि मी तिकडून जेव्हा येतो तेव्हा मी फुल स्पीडने काम करतो. असं म्हणतात की व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि तुम्ही तिघंही वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहात, आणि तिघांमध्येही एक सामायिक धागा आहे, तो म्हणजे कॉन्टेंटचा. आणि तुमच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून तुम्ही भरभरून मनोरंजन करताय आमच्या सगळ्यांचं. खूप मनापासून आभार आज इथे मंचावर आलात ABP माझाच्या. आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये